हे बघा माझ्या शेतातली चवळी किती छान आहे. ही खायला आले सारखी शेंग. ही थोडी मोठी छोटी, ही त्याच्यापेक्षा छोटी, ही लगेच कळी आणि हे लगेच फूल. बघा माझी चवळी. तीळ पण पेरलेला आहे आम्ही थोडा, खायापुरता, शिल्लक नाही. नाही हो, आपण भाजीपाला करतो म्हणल्यावर सगळ्यासाठी करतो ना. भाजीपाला म्हणल्यावर आता ही चवळी एकाच्या तोंडी जाणार आहे का? सगळ्याच जाणार आहे ना. 1 मिनटं फक्त, थोडंसं थांबा आता. हे चवळी लय मस्त आहे. दाणे दाखवते ना एकदा चवळीचे, किती छान आहेत. तर वाळेल शेंग, गावरान चवळी आहे. नाव काय देता तिले? गावरानच नाव द्यायचं का? चवळीचा दाना सोलते ना मी. हे लय खात चवळी होत आहे. चवळीचा दाना पा मस्त आहे चवळीचा दाना. हे बघा किती छान आहे चवळी. छान आहे, पण सध्या भाव काय सुरू आहे ताई? नाही, 10 रुपये असन का? मी 10-15 दिवस झाले आता बाजारलाच गेले नाही. शेंगा आणल्या नाही का काहीच नाही. थोडा रोग पडला, याला औषध मारूच बेजार आहे आम्ही. औषध आत्ता मारलंय, 2-3 दिवस झाले. औषधं मागाचं होतं आहे. 400 ते 500 रुपये एवढू चवळीवर. शेंगा विकायला गेलं 10 रुपये पाव आहे आमच्याकडं. 10 बी कोणी घेत नाही, 15चे अर्धा मागतात लोक. किती तोटा आहे शेतकऱ्याचा. शेतकरी शेती करूच बेजार आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. पायटच उठणारे, ऑफिसला डबा घेऊन जाणारे, चवळी शेंगा खाऊन जाणारे, त्याला किती पगार पडतो माहिती आहे का ताई? 1.5 लाख रुपये. आणि ते भाव काय करते? 15चे अर्धा देता का ताई? असं म्हणते ते. 10चे अर्धा देता का ताई? 15चे अर्धा देता का ताई? इथं निंदू हात चाललाय बंदा. हाव ना, 10 रुपये पाव सांगितलं ते म्हणजे 15चे अर्धा देता का? काय करावं या लोकायला आता? काहीच समजत नाही. काय म्हणलं ते काय बोलावं काही समजत नाही आपल्याला. कसं आणावं लागतं पायी, रस्ता चांगला नाही, डोक्यावर ओझं घेऊन टोपल्या तोडायचं, 3-3 चक्रा मारायच्या. 1-1.5 किलोमीटर सोपी गोष्ट नाही. रस्ता चांगला नाही, नदीतून जायचं कमरा इतकाल्या पाण्यातून. पूर आला की इकडेच अटकायचं शेतात.